रोल. नाशिक महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला अशोक कुमार खरात उर्फ कॅप्टन खरात याने शिर्डीत देखील आपली पाळेमुळे रोवल्याचं समोर आलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच शिर्डीत 4 एकराचा भूखंड, ज्याची बाजारभावाप्रमाणे किंमत 51 कोटी साधारण सांगितली जाते, तो भूखंड समोर आला होता. आणि आता पुन्हा एकदा 30 गुंठ्याचा त्याचा एक मोठा असा प्लॉट शिर्डीतील अत्यंत रहिवासी परिसरात, जो गजबजलेला परिसर आहे, त्या परिसरात असल्याचं समोर आलेलं आहे. आणि 2017मध्ये खरं तर या प्लॉटची खरेदी झाली होती. कल्पना अशोक खरात ही त्याच्या पत्नीच्या नावाने खरं तर या प्लॉटची खरेदी झाली होती. आणि त्यावेळी याची किंमत जी आहे ती साधारण 1,70,00,000 इतकी होती. आता जर विचार केला तर साधारण बाजारभावाप्रमाणे याची किंमत 5 ते 6 कोटीपर्यंत जाऊ शकते. हा जो परिसर जर आपण बघितला तर सर्व बाजूनी अत्यंत आलिशान असा हा रहिवासी परिसर आहे. आणि अत्यंत मोक्याच्या ठिकाणी त्यांनी शिर्डीत अनेक ठिकाणी प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत. अनेक जणांशी त्याचे व्यवहार असल्याचं देखील चर्चा शिर्डीमध्ये आहेत. शिर्डीतील अनेक नामांकित लोक जे आहेत ते त्याच्याशी संबंधित होते, अशी देखील चर्चा शिर्डीमध्ये आहे. मात्र हा जो प्लॉट आपण बघतोय हा 30 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा प्लॉट खाली आहे अनेक दिवसांपासून. मात्र हा जो सगळा परिसर जो आहे तो अत्यंत मोक्याच्या जागी आहे. आणि 30 गुंठ्याचा हा प्लॉट कल्पना अशोक खरात त्याच्या पत्नीचे नावे असल्याचं आता समोर आलेलं आहे. त्यामुळे एकीकडे 51 कोटींचा मोठा भूखंड, तर दुसरीकडे आता हा 5 ते 6 कोटींचा भूखंड त्याच्या पत्नीच्या नावे असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने या कॅप्टन खरातने शिर्डीत देखील आपली पाळेमुळे रोवलेली आहेत, आता खरं तर प्रशासनाला ही सगळी पाळेमुळे खोदून काढावे लागतील. आणि त्यांनी शिर्डीत आणखी कुणाकुणाशी व्यवहार केलेत आणि एकंदरीत त्याची शिर्डीतली संपत्ती किती याची संपूर्ण लेखाजोखा जो आहे तो आता प्रशासनाला समोर आणावा लागणार आहे. मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कॅप्टन अशोक खरात याने केवळ नाशिकमध्येच नाही तर शिर्डी परिसरात देखील मोठे व्यवहार केल्याचे आणि त्या माध्यमातून मोठी संपत्ती जमवल्याचे समोर आलेलं आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता आणखी काय काय उलगडे होतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर.